डॉक्टर दिलीप काका जोशी यांना अत्युच्च दीपस्तंभ पुरस्कार जाहीर। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप काका जोशी यांना शुक्ल यजुर्वेदी माध्यम दिन ब्राह्मण संस्था नाशिक तर्फे जाहीर झालेल्या अत्युच्च दीपस्तंभ पुरस्कार बहुमान मिळाला आहे। परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या संस्कारित परंपरेतून प्रेरित सर्व वंदनीय संत महंत विश्वस्त मंडळ तसेच जय जनार्दन भक्त परिवार व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने डॉक्टर दिलीप काका जोशी यांना मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वरचे पहिले तालुकाध्यक्ष माजी नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर नगर परिषद सभागृह नेता सिंहस्थ कुंभमेळा समितीचे उपाध्यक्ष पाणी पुरवठा विभागाचे सभापती महादेवी संस्थान अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना डॉक्टर दिलीप काका जोशी यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य दिले। समाजाच्या सुखदुःखात सहभागी होत समाजसेवा व जनहित कार्यात अग्रेसर राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजकार्याचा दीप प्रज्वलित करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून अत्युच्च दीपस्तंभ पुरस्कार दिला जातो। समाजसेवेसाठी झटणाऱ्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणाऱ्या डॉक्टर दिलीप काका जोशी यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्र्यंबकेश्वर परिसरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे। समाजहितासाठी सतत झटणाऱ्या या कर्तृत्वान नेतृत्वाचा गौरव म्हणजेच डॉक्टर दिलीप काका जोशी यांचा अत्युच्च दीपस्तंभ पुरस्कार खरोखरच अभिमानास्पद बाब आहे। याबाबत अधिक माहिती दिली आहे डॉक्टर दिलीप काका जोशी यांनी देत आपले मनोगत व्यक्त केलंय। शुक्ल यजुर्वेदी माध्यमिक शाखा नाशिक शहराच्या वतीने साधारण 19 वर्षापासून हा दीपस्तंभ पुरस्कार दिला जातो आणि ह्या दीपस्तंभ पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे कोणाचे अर्ज मागवले जात नाहीत, कोणाची शिफारस नाही आणि कोणापासून 4 आणे सुद्धा घेतले जात नाही। कर्तृत्ववान व्यक्ती असतात असे ते हेरतात आणि त्या कर्तृत्ववान व्यक्तीचा ते सन्मान करतात। अशा पद्धतीने जे आहेत त्या पद्धतीने ते पुरस्कार दिला जातो आणि म्हणून तो पुरस्कार हा मला नाशिक शुक्ल यजुर्वेदी माध्यमिक ब्राह्मण संस्थेतर्फे मिळाला आहे। त्याचे अध्यक्ष सतीशजी शुक्ल आहे आणि याचे निर्माते जे आहेत ते ॲडव्होकेट भानुदासजी शौचे यांनी ती परंपरा चालू केलेली 19 वर्ष आहे। या पुरस्कारामुळे समाजातील सेवाभावी कार्यासाठी आणखी काही नवे उपक्रम राबवण्याचा आपला काही विचार आहे का? असं आहे की प्रथमतः जो आमचा ब्राह्मण समाज आहे, जातीवादावर बोलू नये परंतु असं आहे ब्राह्मण समाज जो आहे हा सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाला आशीर्वादात्मक मार्गदर्शन करून अशी जी त्याची ब्राह्मण समाजाची जी परंपरा आहे ती परंपरा प्रथमतः काय आहे तर आपलं देश देव आणि धर्म याचं रक्षण करणं आहे। आणि म्हणून जे कोणी पीडित असतील किंवा जे कोणी गरीब असतील, कोणी असो, मग दीन असो, दलित असो, अलक्ष यांना सहकार्य करण्याची भावना ही ब्राह्मण समाजाची असते। आणि भविष्य काळात सुद्धा जे अशी कोणी गरजू असतील अशा आमच्या काही संस्था आहेत की त्या संस्थामार्फत आम्ही गोरगरिबांना जी मदत लागेल ती आम्ही देत असतो। आपण त्र्यंबकेश्वर मध्ये विविध पद भूषवले, त्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा समिती उपाध्यक्ष असेल, सभागृह नेता असेल, तसेच काही दिवस आपण नगराध्यक्ष देखील होतात, पाणी पुरवठा सभापती असेल, उपनगराध्यक्ष असेल। त्या काळातील आपली कामगिरी व अनुभव समाजकार्यात कसे उपयोगी पडले त्याबद्दल काय सांगाल? असं आहे, समाजकार्य करताना प्रथमतः समाजकार्य करताना तिथे हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे पाहिलं जात नाही। आणि त्या दृष्टिकोनातून जे समाजकार्य केलंय असे स्वतःचं वर्णन कौतुक हे स्वतः करू नये असं एक हे असतं। परंतु तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की
काही गावामध्ये आता साधारण इथे बेज म्हणून गाव आहे, त्या बेज गावामध्ये दलित वस्तीमध्ये पाणी मिळत नव्हतं आणि तिथल्या जो ग्रामपंचायतीचा सदस्य आहे त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की साहेब असं असं आम्हाला पाणी देत नाही तिथले सरपंच, तर आपण याच्यात लक्ष घालावं. तर तिथे मी चावडीवर जाऊन त्यावेळेस ग्रामस्थांची सगळी मिटिंग घेतली, सरपंचांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं दलितांना तुम्ही पाणी का देत नाही बा, 8 दिवसाच्या तुम्हाला दलितांना पाणी दिलंच पाहिजे आणि असं मला तुम्ही लेखी बॉन्ड करून द्या. त्या पद्धतीने त्यांनी मला लेखी बॉन्ड करून दिला आणि 8 दिवसाच्या आत तिथे त्या गावाला मी पाणी दिलं. असं माझं सामाजिक काम सर्व थरात, जास्त करून मी आदिवासीमध्ये जमिनी मिळवून द्यायला लोकांना, वन जमिनी. काही जर कोणी दलित प्रकरण झालं असेल तर त्या दलितांना मुख्यमंत्री निधीतून मी पैसे मिळवून दिले. असं जो काही अडीअडचणी असेल त्याला शासनाच्या ज्या काही निधी आहेत त्या मिळवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्र्यंबकेश्वर हे धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने एक महत्त्वाचं ठिकाण आहे. येत्या कुंभमेळा देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे. यासाठी भविष्यात कोणते प्रयत्न आवश्यक आहे असे आपणास वाटते? कुंभमेळ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर कुंभमेळा येतो आणि जातो. भक्तांची श्रद्धा अशी असते कुंभमध्ये ते किती यातना सहन करतील, परंतु कुशावर्त तीर्थावरून त्र्यंबकराजाचं स्नान केलं की ते धन्य मानतील. म्हणजे किती ठेस लागली, काही जरी परिश्रम झाले तरी ती धन्यता मानते. परंतु कुंभमेळ्याच्या दृष्टीने शासनाने आता काही नियोजन चालू केलेलं आहे आणि सगळ्यात इथे ते क्षेत्र आहे हे फार लहान आहे. कुशावर्त तीर्थ हे फार लहान आहे, परंतु 2003 सालच्या कुंभमेळ्यामध्ये मी नगर परिषदेमध्ये होतो. 20-20 लाख लोकांनी त्यावेळेस इथे स्नान केलेलं आहे. तर स्नान करताना पोलीस डिपार्टमेंटचं आम्हाला खूप सहकार्य लागलं. आणि आता जर म्हणाल तर संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि आताचा जो कुंभमेळा आहे तो माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातलं एकमेव असल्यामुळे त्यांनी तो एकदम व्यवस्थिशीर आणि यशस्वी करायचं ठरवलंय. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये जे त्र्यंबकेश्वरचं जे दर्शन आहे ते दर्शन लोकांना मुखदर्शन झालं पाहिजे. आणि त्या मुखदर्शनाच्या दृष्टीने विश्वस्तांनी काही तिथे करावं. कारण विश्वस्त फक्त आर्किओलॉजीच्या आड लपतात आहे, तर त्यांनी ते न लपता त्यांची परमिशन घेऊन मी सुद्धा त्याच्यामध्ये काय सहकार्य करणार जे त्यांना मुखदर्शनाची सोय केली पाहिजे. आणि मुखदर्शनाच्या सोयीला तिथे आतमध्ये गाभाऱ्यात 3 कोनड आहेत. त्या 3 कोनड्यापैकी बरं का एका कोनड्यामध्ये जरी असा झरोका केला आणि त्या झरोक्यावरून डायरेक्ट असं त्र्यंबकेश्वराचं त्यांना दर्शन होईल तर लोक त्याच्यात धन्यता मानतील असं मला वाटतं. एक माझं वैयक्तिक मत असं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र शासन आणि विश्वस्तांनी याचा पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना जे लागेल ते सहकार्य आम्ही करू, पण याच्यात कुठलंही राजकारण आणू नये. राजकारण आणलं की त्याच्यात ते हे होत नाही. आणि जरी ते मंदिर पुरातत्व खात्यात असलं तरी पुरातत्व खातं परवानगी देऊ शकतं. कारण लोकांची जर तुम्हाला गर्दी हटवायची असेल तर लोकांना काय असतं माहिती का, दर्शन मुख्य झालं पाहिजे ते असतं. तर त्या दृष्टीकोनातून तिथे तो एक जरी कोरडा आहे तिथे असा झरोका केला तो 2 मिनिटाच्या अंतरावर दर्शन होतील आणि लोक त्याच्यात धन्य होतील असं माझं पर्सनल मत आहे. आणि मी आजच उघड केलेलं आहे आपल्या समोर. ही कल्पना आहे पण आपल्या चॅनल समोर मी उघड करतो. नुकतंच आपली आता चर्चा चालू असताना आपण सांगितले 2003 साली आपण भाजपा तालुका अध्यक्ष हो. आपले विशेष प्रयत्न त्यावेळी कुंभमेळ्याला लाभले, त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेच असं आहे, कुंभमेळा जो होता तो 2002 साली आमच्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची निवडणूक होती आणि 2003 साली साधारण कुंभ होता. तर कुंभमध्ये असा काही सर्व पक्षाचे त्यावेळेचे जे नेते होते सर्व पक्षाचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन, जे सगळ्या पक्षाचे लोक होते त्या लोकांनी असं ठरवलं की कुंभ सन्माननीय माजी नगराध्यक्ष या नगरीचे भूषण यादवरावजी तुंगार यांना बिनविरोध द्यायचं अशा दृष्टीने व्यूहरचना सुरू झाली. आणि काही लोकांनी अशी व्यूहरचना सुरू केली की कुंभमेळा हा व्यक्तीवर अवलंबून नसतो. मी स्वतः त्यावेळेस माझ्या मुलाखत दिलं की कुंभ हा व्यक्तीवर अवलंबून नसतो. टिळक गेले, गांधी गेले, आगरकर गेले, इंदिराजी गेल्या तरी देश चालतच राहतो. तसा कुंभ हा चालतच राहणार आहे. आणि म्हणून मग सर्व लोकांनी असा विचार केला की बा दिलीप जोशींना आपण यांच्या विरोधात
उभं करूया. आणि मी एक लहान कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेस मी तालुका अध्यक्ष असताना सुद्धा सर्व अशी व्यूहरचना गावांनी केली किंवा तुंगारांसमोर कोणी उभं राहायचं नाही आणि त्यांना बिनविरोध द्यायचं. आणि त्यावेळेस प्रभाग 4D हा जो आहे आता माझं, प्रत्येक प्रभागात 3 नगरसेवक होते, पण माझ्या प्रभागात 4 आणि सर्व समावेशक तो प्रभाग होता. त्याच्यात मुस्लिम होते, तेली होते, मारवाडी होते, ब्राह्मण होते, आदिवासी, दलित, हा सर्व समावेशक प्रभाग असताना सुद्धा लोकांनी मला अगदी आल्हाद निवडून आणलं. सर्व पक्षीय उमेदवार असताना सुद्धा मी सांगत होतो माझ्या मुलाखतीमध्ये की सर्व पक्षीय उमेदवार म्हणून मीच विजयी होणार. तर ह्या नगरीने माझ्यावर अनंत उपकार करून मला त्यावेळेस निवडून दिलंय. आणि त्यांनी मला निवडून दिलं असताना गावात चौकशी करा, कोणाकडे कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाची लालच न करता कुंभ मी यशस्वी सगळा पार पाडलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.